हिंदू कॅलेंडरनुसार वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच वैशाखात येणारी पौर्णिमा ही वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. जनरली एप्रिल ते मे महिन्यात ही पौर्णिमा येते. उपासक या पौर्णिमेला त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी उपवास करतात. तसेच अनेक जण ज्ञान मिळवण्यासाठी देखील उपवास करतात. या पौर्णिमेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण गौतम बुद्धांची जयंती देखील या दिवशी असते. याशिवाय असे म्हणतात की वेदव्यासांनी वैशाख पौर्णिमेला संस्कृत महाकाव्य महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हा दिवस हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मांसाठी उपयुक्त आवश्यक ठरतो. बौद्ध धर्माचे अनुयायी हा दिवस बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरा करतात, जो गौतम बुद्धांचा जन्म, शिकवण, ज्ञान आणि मृत्यूचे प्रतीक आहे. उपासक बुद्धांच्या शिकवणीनुसार आत्मचिंतन करतात आणि दयाळूपणा तसेच करुणा साधतात. उत्तर भारतात विशेषतः पंजाब आणि हरियाणामध्ये वैशाख पौर्णिमेबद्दल वेगळ्या भावना आहेत. कापणीच्या हंगामाची सुरुवात या पौर्णिमेपासून केली जाते. शेतकरी देवाची प्रार्थना करतात आणि आभार मानतात आणि लाभदायक भविष्यासाठी आशीर्वाद घेऊन या दिवसापासून कापणीला सुरुवात करतात. या दिवशी आपल्या पूर्वजांकडून आशीर्वाद घेण्यासाठी पवित्र विधी केला जातो. पवित्र पाण्यात स्नान करणे, तसेच गरजूंना अन्नदान करणे, वस्त्रदान करणे अशा प्रकारची कार्य भाविक या दिवशी करतात. त्याचबरोबर लोक एकमेकांसोबत एकत्र येऊन चांगला वेळ घालवतात. चांगले पारंपरिक पोशाख परिधान करून, लोकगीते गाऊन, स्वादिष्ट उत्सवाचे पदार्थ खाऊन वैशाख पौर्णिमा साजरी करतात. वैशाख पौर्णिमेच्या व्रताचे अनेक फायदे आहेत. यामुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा मुक्त होण्यास मदत होते. वैशाख पौर्णिमा व्रताचे फायदे उपासकाचे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करतात, तसेच आजूबाजूला आशादायी वातावरण निर्माण करतात. या व्रताचे पालन केल्याने एखाद्याच्या कुटुंबात शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते. हे कुटुंब सदस्यांमधील समजूतदारपणा वाढवते. वैशाख पौर्णिमेला व्रत करणाऱ्या व्यक्तीसाठी आध्यात्मिक वाढीची कल्पना केली जाते, कारण ते आध्यात्मिक ज्ञान आणि आंतरिक शक्ती प्राप्त करण्यास अतिशय मदत करते.